इरविन चौक ते राजापेठ मार्गावरील उड्डाणपुलावर एका इलेक्ट्रिक कार आणि दुचाकी वाहनात रविवारच्या रात्री भीषण अपघात घडला. धडक एवढी भीषण होती की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा नुसता चुरडा झाला. याच मार्गावर दोन्ही दिवसाआधी दुचाकी स्लिप होऊन दोन युवक गंभीर जखमी झाले होते. आता या मार्गावर चोरीसह मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी जमा केलेला चिखल याच ठिकाणी जमा केल्याने भरधाव वेगाने वाहने समोर भिडल्याची माहिती समोर येत आहे. इरविन चौक ते राजापेठ मार्गावरील उड्डाण पुलावर रविवारच्या रात्री एका इलेक्ट्रिक कार व दुचाकी वाहन जोरदार वेगात समोरासमोर भिडल्याने भीषण अपघात घडला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांच्या दर्शनी भागाचा अक्षरशः चुराडा झाला होता, तर कारमधील एअर बलून सुद्धा खुलली होते. या अपघातात दुचाकीवरील वल्लभनगर येथे राहणारा रोशन प्रमोद मालगोडेसह पवन प्रमोद यादव राहणार देशपांडेवाडी हे दोन युवक जखमी झालेत. या घटनेची माहिती मिळताच सिटी कोतवाली CR वाहन पोलीस तात्काळ दाखल झालेत. MH27BL 3119 क्रमांकाचे कार राजापेठ ते इरविन या मार्गाने भरधाव वेगाने जात होती, तर दुचाकी इरविन ते राजापेठ मार्गाने जात असताना दोन्ही भरधाव वाहने समोरासमोर भिडलेत. घडलेल्या अपघाताने दोन्ही वाहने रस्त्यांच्या मधोमध राहिल्याने काही वेळ पुलावर वाहतूक व्यवस्था खोळंबली होती. पोलिसांनी तात्काळ जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केलेत. याच उड्डाणपुलावर 2 दिवसाआधी चिखल साचल्याने तसेच गिट्टीची चुराडा पडून असल्यामुळे एक दुचाकी स्लिप होऊन युवक जखमी झाले होते. त्या घटनेवर मनपा स्वच्छता कर्मचाऱ्यांनी उड्डाणपुलावर असलेल्या चिखल माती जमा करून दुसरीकडे न नेता उड्डाणपुलावर एका कोपऱ्यात साठवण्यात आली होती. तर रविवारच्या रात्री पुन्हा भरधाव जाणारी दोन्ही वाहने समोरासमोर भिडल्यात. या घटनेवर सिटी न्यूज प्रतिनिधीने सिटी कोतवाली पोलीस निरीक्षक मनोहर कोटनाकी यांना विचारले असता दोनही वाहनावरील चालक मद्यधुंद अवस्थेत होते, त्यामुळेच उड्डाणपुलावर भरधाव वेगाने वाहन चालवित अपघात घडला. या प्रकरणात दोन्ही वाहन चालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी ही माहिती स्पष्ट केली.